तर हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। तर पुन्हा एकदा तुमचं खूप ते मनापासून। तर आज आपण बनवणार आहे कडकनी बनवणार। तर त्याच्यासाठी लागणारे हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसनचं पीठ आहे, इथं थोडंसं मीठ आहे, वेलची पावडर आहे आणि थोडीशी सुंठ आहे आणि ह्याच्यात विरघळवून घेतलाय ते लागणार आहे आपल्याला। तर चला मग आता आपण कडकनी बनवायला सुरुवात करूया। ह्याच्यात टाकून घेऊया, हे बेसन पीठ पण ह्यात घालून घेऊया आणि हे मीठ, सुंठ आणि वेलची पावडर पण ह्यात घालून घेऊया। छोटे 2 चमचे तेल गरम केले मी, ते ह्यात घालून घेऊया। चमच्याने थोडं मिक्स करायचं, पहिलं गरम आहे, आता हाताने केलं तरी चालेल। आता हे गुळाचं थोडं 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 पाणी घालून आपण मळून घेऊया। त्याला चांगलं असं थोडं मळून घ्यायचं। त्याला 15-20 मिनिटं झाकण ठेवून आपण भिजू द्यायचं। 15-20 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। तर हे मस्त पीठ भिजलेलं आहे, थोडंसं आपण त्याला परत मळून घेऊया। तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। तर आपण ह्या पिठाचे असे सगळे गोळे बनवून घेऊया। तर माझे हे सगळे गोळे बनवून झालेले आहेत, तर मी ह्या एका भांड्यामध्ये ठेवून देते सगळे। तर आपण आता कडकनी लाटायला घेऊया। तर एक गोळी घेऊया, तेलामध्ये पण लाटू शकतो आपण किंवा पीठ पण थोडंसं लावू शकतो। तर मी थोडंसं पिठावरच तर असे पातळ लाटून घ्यायचे छान, आणि जास्त पीठ लावायची पण काही गरज नाही आहे। तर असे हे लाटून झालेले आहे, आपण एका ताटामध्ये ह्यांना काढून घेऊया आणि मी सगळं लाटते आणि मग दाखवते। माझं हे सगळं आता लाटून झालेलं आहे, तर आपण आता तळून घेऊया। इकडं तेल तापायला ठेवलेलं, तेल आता तापलंय, तर आपण तळून घेऊया। अशा सोनेरी रंगावर आपण काढून घेऊया। मी आता हे सगळे तळून घेते। हे आपले सगळे तयार झालेले आहेत तळून। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।